नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी, विधवा महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. व्हिडिओ महत्त्वाची आहे परंतु तेवढीच धक्कादायक सुद्धा असणार आहे. तुम्हाला अनेक यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जानेवारीचा जो हप्ता आहे हा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याच्या तारखा आल्या असतील. काही लोकांनी 27 तारीख दिली असेल, काही लोकांनी 28, काही लोकांनी या महिन्याच्या एंडिंगला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, काही लोकांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्या पद्धतीने महिन्याच्या 1-2 तारखेला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. अशा पद्धतीचं तुमच्यासमोर तारखा आल्या असतील. आपण सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नोटिफिकेशन आज उद्या येतील, परंतु काही कारणास्तव नोटिफिकेशन आली नाही. ठीक आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतोय. राज्य सरकारच्या माध्यमातून जर समजा शासन निर्णय जर यावेळेस सुद्धा जाहीर झाला नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डिसेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर केला नव्हता आणि शासन निर्णय जाहीर न करता पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकल्या कारणाने अनेक लाभार्थ्यांना एक 40% लोकांना पैसे आलेच नाहीत. एक 60% जर आपण विचार जर केला तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले, बाकीच्या लोकांना मात्र पैसे आलेले नाहीत. लक्षात ठेवा. आणि यावेळेस सुद्धा जर समजा शासन निर्णय आला नाही तर यावेळेस सुद्धा जो काही डेटा डिसेंबरचा होता तोच तसा फॉरवर्ड करून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील. त्याचबरोबर ज्या लोकांनी नव्याने फॉर्म भरलेले आहेत त्या लोकांना सुद्धा या जानेवारीच्या हप्त्यामध्ये समाविष्ट करून घेणार नाही. लक्षात ठेवा. कधी जेव्हा शासन निर्णय न येता पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जातील तेव्हा. पण जर शासन निर्णय जाहीर केला आणि शासन निर्णय जाहीर करत असताना लक्षात ठेवा, कोणताही शासन निर्णय जाहीर करत असताना त्याचा टिप्पणी, त्याचा अहवाल रेडी केला जातो. म्हणजे आपल्या राज्यातील कलेक्टर ऑफिस जे आहे म्हणजे जिल्ह्याकडून तो डेटा मागवला जातो की बाबा नवीन लाभार्थी किती, कमी किती झाले लाभार्थी, आणि त्याच्यानुसार तो हप्ता, ती रक्कम कॅल्क्युलेट केली जाते आणि तो पैसा असतो तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जी काही एक अकाउंट, स्वतंत्र अकाउंट खोललेलं आहे, त्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातात आणि त्या बँकेमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक तहसील कार्यालयातील जे काही त्यांच्या एरियामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जातात. त्यामुळे जर शासन निर्णय जाहीर होऊन जर वितरण झालं तर मात्र नव्या लोकांना सुद्धा संधी मिळेल आणि ज्या लोकांना पैसे यापूर्वीचे थांबवले होते किंवा आलेले नाहीत तर त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे मिळतील. पण शासन निर्णय जर न येता जर वितरण सुरू जर केलं तर मागच्यासारखंच त्या लोकांना सुद्धा पैसे मिळणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सावधान करतोय की असं होऊ शकतं. सरकारला विनंती असेल की शासन निर्णय जाहीर करून पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित करा, परंतु वरवरची माहिती अशी आहे की बाबा शासन निर्णय न काढता पैसे देण्यात येतील असं वरवरची माहिती 100% नाही आहे. पण तशी जी माहिती मिळाली त्यानुसार हे 2 गोष्टी घडू शकतात. वितरण अनेक लाभार्थ्यांना मिळणार नाही, तर शासन निर्णय जर आला तर अनेक लाभार्थ्यांना इन्क्लूड करून हे वितरण सुरू होणार. तर अशा पद्धतीने अनेक लाभार्थ्यांचं असं मत होतं की सर आम्हाला जर या जानेवारीपासून जर हप्ता मिळण्यास सुरुवात झाली तर मग आम्हाला जुने सुद्धा पैसे मिळतील का, तो डोक्यातून काढून द्यायला काय. आतापर्यंत शासन निर्णय निघो नाही तर शासन निर्णय न निघो, तुमचे जे थकीत अनुदान आहे ते हजार रुपये बघा तुम्हाला पेंडिंग ठेवले होते, 1500 रुपये दिले होते ते असतील, किंवा जे काही लोकांचे 2500 रुपये असतील, काही लोकांना संजय गांधीचे 2-2, 3-3 महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, दिव्यांगांना आलेले नाही, विधवा महिलांना आलेले नाही, तर अशा लाभार्थ्यांचे जे थकीत अनुदान आहे हे सरकार कधीच तुमच्या खात्यामध्ये देणार नाही. त्यामुळे तो विषय सोडून द्या. तर अशा पद्धतीची ही धक्कादायक माहिती तुमच्यासमोर ठेवलेली आहे. बघूया आता शासन निर्णय निघतोय की शासन निर्णय नाही निघत, तारीख नेमकी कोणती येते. आता उद्या किंवा परवा ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होतील. जशी जशी माहिती येईल ती तुमच्यासमोर ठेवली जाणार. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर पटत असतील, बघा मी काय म्हणतो, व्हिडिओ जर पटत असतील, माहिती जर महत्त्वाची वाटत असेल, विश्वास असेल तर इतरांना शेअर करा. आणि त्याचबरोबर ज्या लोकांना माझी माहिती पटत नसेल तर कृपा करून चुकीच्या कमेंट्स टाकण्यापेक्षा तुम्ही थोडंसं या आपल्या चॅनलपासून बाहेर जरी गेलं तरी काही हरकत नाही आहे. कारण तुमचं जर नुकसान, चुकीच्या कमेंट्स आल्या तर मी समजतोय की बा तुमचं नुकसान होतं आहे. म्हणजे मी माझं वैयक्तिक मत सांगतोय की जर समजा तुमच्या चुकीच्या कमेंट्स आल्या, कमेंट्स खूप चुकीच्या नाही म्हणजे 1000मधून एक 7-8 कमेंट्स तसे येतात,
पण तरीसुद्धा ते 10 लोक जरी असले तरीसुद्धा त्यांना त्यांचं या चॅनलवर नुकसान होत असेल तर कृपा करून थांबू नका. इतर चांगले चॅनल आहेत त्या चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि योग्य ती माहिती तुमच्यासमोर ती लोक ठेवतील ती तुम्ही ॲक्सेप्ट करा. आणि जर समजा ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी पटत असतील, माझी माहिती बरोबर आहे हे ते समजून घेत असतील, तर नक्की त्यांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.